नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। आजचा व्हिडिओ शालेय विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वजाबाकी करणे। मग बघा वजाबाकी कशी करायची। उदाहरण क्रमांक 1, 32,947 वजा 3,594। आता आपल्याला वजाबाकी शिकायची आहे। आता मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा होते। मग इथं बघा आपण ह्या 7 मधून जर 4 वजा केले तर राहतील 3, मग 3 लिहा। इथं राहील 8, इथं होतील 14, कारण 4 या संख्येमधून 9 ही संख्या वजा होत नाही। मग 14 मधून आपण 9 वजा केले तर राहिले 5। आता ह्या 8 मधून 5 वजा होतील म्हणजे राहतील शिल्लक 3। ह्या 2 मधून 3 वजा होणार नाही, एक याच्याकडून कमी करा म्हणजे इथं राहतील 2, एक याला उसना द्या म्हणजे इथं होतील 12। मग आता 12 मधून 3 गेले तर राहिले 9 आणि 2 जशाला तसे, म्हणजे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आलेलं आहे 29,353। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, 42,941 वजा 5,847। मग आता या 1 मधून हे 7 वजा होणार नाही, मग इथं राहतील 3, इथं होतील 11। मग 11 मधून 7 गेले तर शिल्लक राहतील 4, 3 मधून 4 जाणार नाही म्हणजे इथं राहील 8, इथं होईल 13। मग 13 मधून आपण 4 काढले तर बाकी राहतील 9। नंतर 8 मधून 8 गेला तर 0 राहील शिल्लक। ह्या 2 मधून हे 5 जाणार नाही, मग इथं राहतील 3, इथं होतील 12। मग 12 मधून 5 गेले तर राहतील शिल्लक 7 आणि हे 3 जशाला तसे। मग आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर आलेलं आहे 37,094। प्रश्न क्रमांक 3 बघा, 89,742 वजा 8,943 वजाबाकी करा। आता या ठिकाणी बघा 2 मधून 3 वजा होणार नाही, याच्यात एक कमी करा, इथं होतील 12। मग आपण 12 मधून 3 जर वजा केले तर राहतील 9, या 3 मधून 4 जात नाही, इथं राहील 6, इथं होईल 13। मग 13 मधून आपण 4 वजा केले तर राहतील 9, परत ह्या 6 मधून 9 वजा होत नाही, इथं राहतील 8, इथं होतील 16। मग 16 मधून आपण 9 वजा केले तर राहतील 7 आणि 8 मधून 8 वजा केला तर 0 आणि 8 जशाला तसे। म्हणजे आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आलेलं आहे 80,799। बरोबर। चला प्रश्न क्रमांक आपण 4 बघू। प्रश्न क्रमांक 4 मध्ये 82,549 वजा 8,971 वजा केले। आता 9 मधून जर आपण 1 काढला तर 9 मधून 1 गेला राहतील 8, 4 मधून इकडे 7 जाणार नाही, इथं राहतील 4, इथं होतील 14। मग 14 मधून 7 गेले शिल्लक राहिले 7, 4 मधून 9 जाणार नाही, इथं राहील 1, इथं होतील 14। 14 मधून 9 गेले तर राहतील 5 आणि इथं बघा ह्या 7 मधून 1 कमी केला, 1 केला उसना दिला 11, 11 मधून 8 गेले राहिले 3 आणि 7 या ठिकाणी जशाला तसा। आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 73,578। प्रश्न क्रमांक 5 बघा, प्रश्न क्रमांक 5, 74,398 वजा 4,897। मग आता या ठिकाणी ह्या 8 मधून 7 गेला तर शिल्लक राहील 1, 9 मधून 9 गेले तर राहिला 0, ह्या 3 मधून 8 जाणार नाही म्हणजे इथं राहतील 3, इथं होतील 13। मग 13 मधून 8 गेले तर शिल्लक राहतील 5 आणि परत 3 मधून 4 जाणार नाही तर इथं राहतील 6, इथं होतील 13। मग 13 मधून जर आपण 4 काढले तर राहतील 9 आणि इथं 6 जशाला
तसा. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 69,501. प्रश्न क्रमांक 6 बघा. 63,995 वजा 8,997. एकूण 8,997. मग आता इथं बघा, इथं राहतील शिल्लक 8, इथं होतील 15. 15 मधून 7 गेले तर राहिले 8. या ठिकाणी राहतील 7, इथं होतील 18. मग 18 मधून आपण 9 काढले तर राहतील 9. परत इथं राहतील 2, इथं होईल 17. मग 17 मधून जर आपण 9 वजा केले तर राहतील 8. 2 मधून 8 वजा होणार नाही, त्यामुळे आपण इकडे कमी करू. इथं राहतील 5, इथं होतील 12. 12 मधून 8 गेले तर बाकी राहिली 4 आणि हे 5 जशाला तसे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 54,898. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वजाबाकी कशी करायची हे आपण शिकलेलो आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार कसा करायचा हा भाग कव्हर करणार आहोत. हा जो व्हिडिओ आहे आपल्या परिवारामधील, आपल्या नातेवाईकांमधील शालेय विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी या दृष्टिकोनातून आपण अत्यंत बेसिक पासून सगळ्या गोष्टी मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या नातेवाईकांच्या मुला-मुलीपर्यंत किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. या ठिकाणी आपण थांबू. सर्वांना जय हिंद.